हाय एव्हरीवन. आज आपण आलेलो आहोत अंबुर्ले आई बाबांकडे. आपण पाहू शकता त्यांच्याकडे आपली खूप छान अशी मॉम मॅट आणि एनएसएम मशीन आलेली आहे. आपण जाणून घेऊयात आई बाबांना मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन कसं वाटलं आणि त्यांनी हे मॉम मॅट आणि एनएसएम मशीन आपल्या घरी का खरेदी केले. नमस्ते आई. नमस्ते बाबा. नमस्कार. नमस्कार आई. आता आज वाटतंय. आज आपण घरामध्ये मशीन आले. आई, थेरपीला येण्यापूर्वी तुला काय त्रास होता? मला खाली बसता येत नव्हतं. खाली बसता येत कशामुळे होत होतं हे? माझं पूर्वी फुलाचं दुकान होतं, त्यामुळे बराच वेळ खाली बसलं जायचं. ओके. त्यामुळे नंतर इथे राहायला आल्यानंतर मग काही काळांतराने मला खाली बसायचा प्रॉब्लेम व्हायला लागला. म्हणजे टॉयलेटला वगैरे पण मला खूप प्रॉब्लेम व्हायचा, त्रास होत होता. उठाय बसायचा त्रास व्हायचा. आता काय वाटतं त्याच्यामध्ये? आता मी इजी बसते. जेवायला पण मी पूर्वी खाली बसत नव्हती, आता पाहुणे आले तर मी खाली बसते आणि जेवते. ओके. म्हणजे आता तुला पायांमध्ये हा जाणवलाय उठा बसायसाठी त्रास होत होता, आता तो पूर्णपणे क्लिअर झालाय. आई, याच्या व्यतिरिक्त तुला अजून शरीरामध्ये काय बदल झालाय? एकदम फ्रेश वाटतं. एकदम फ्रेश वाटतं. पूर्वी तुला फ्रेश नव्हतं वाटत. माझ्या इथे म्हणजे फुलाचं दुकान असल्यामुळे माझी झोप पूर्ण व्हायची नाही, त्यामुळे मला सवयच लागून गेली की माझी झोप होत नव्हती. रात्रीमध्ये पण मी बऱ्याच वेळा उठायची, झोप व्हायची नाही. 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागी असायची. थेरपीला जायला लागल्यापासून मी थेरपी करून आल्यानंतर जेवल्यानंतर 2 तास जरी दुपारी झोपली तरी रात्री मला पडल्या झोप लागते. म्हणजे फ्रेश वाटते आणि झोप चांगली लागते. आणि आई, तुझे हे डार्क सर्कल पण जास्त वाढलेले होते. हो. आता तुला कसं वाटतं? आता खूप कमी झाले. आता मला विचारतात काय करत काकी तुम्ही काय केलं म्हणून, काय केलं असं विचारतात. कमी झालेले आहे. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरनं पण म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर एक ग्लो आलेला आहे, तो दिसतोय. बाबा, तुम्हाला थेरपी पूर्वी काय त्रास होता? मला असा त्रास काही नाही. मला फक्त ऍसिडिटी हे प्रॉब्लेम होतं. गुडघ्याचं दुखायचं माझं मध्ये. आणि ही ज्या वेळेला हिला तब्येत त्याची चांगली व्हायला लागली, पाय मांडी घालून बसायला लागली, त्यानंतर बोललो आपण पण जरा जाऊन बघूया. आपण गाडीवर जातो, म्हणजे काही गोष्टी असतात. आता थेरपी घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काय बदल? काय झालं, मला झोप यायला लागली चांगली. झोप नव्हती लागत. पडल्या आता झोपतो मी आणि कधी सकाळ होते कळत नाही आणि मला एकदम लय भारी वाटते. तुम्हाला अजून शरीरामध्ये काय काय बदल झालेले? बदल म्हणजे कसं काय, मला जे टॉयलेटला वगैरे जे व्हायचा त्रास व्हायचा ते मला बदल कमी आलाय आणि आराम, एकदम मस्त झोप वाटते, एकदम हॅपी आहे. बाबा, आई सांगत होती की रात्री तुम्हाला तर वाटत नाही की तुम्ही घोरताय म्हणून, पण आईला माहिती आहे की तुम्ही घोरत होते आणि आई आता सांगते की तुमचं घोरणं बंद झालेलं. मला मी घोरायचो, हे लोक बोलतात घोरता, पण मला वाटत नाही ना. मी पण घोरायचो की ज्या वेळा आपण छातीवर हात ठेवतो तेव्हा स्वतःहून आपल्याला वाटायचं मी घोरतोय. आता त्याच्यामध्ये काय बदल आलाय? आता बदल म्हणजे आता ही थेरपी घेतल्यापासून आपल्याला जे शरीर बदल झाल्यामुळे तो चांगली झोप लागायला लागली, त्याच्यामुळे घोरणं बंद झालं. याच्या व्यतिरिक्त अजून काय बदल झालाय? आता मला फक्त कसं आहे, तब्येतीला बरं वाटते. आता पाय चांगलं व्हायला लागलं आणि शरीराला जरा आराम भेटायला लागला आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता तो माझा कमी होत आला. आणि सकाळचे युरिया सगळं टॉयलेटचं सगळं व्यवस्थित व्हायला लागले आणि झोप लागायला लागली. टाचांवर मला जे होतं ना, टाचा दुखायच्या माझ्या. मी डेली हे करायचो, टाच का दुखतोय, कमी नाही होत. आणि डॉक्टरकडे या हातासाठी मी गेलो त्यावेळेला आणि ह्या मला सांगितलं, डॉक्टर मला इंजेक्शन घ्यायला लागेल. त्यानंतर मग तुम्हाला त्या दिवशी सांगितलं स्टोन दिला तुम्ही, ते दुखायचं माझं बंद झालं स्टोनने. आणि आता कसं आहे, एनएसएम मशीन घेतल्यामुळे ह्या टाचा झाल्यात ना, मला एकदम मस्त वाटतंय. थेरपीला यायला प्रत्येकाने या. आपली जरी ऐपत नसेल, तुम्हाला वाटत असेल मी हे घ्यायला पाहिजे, हा धंदा नाहीये आणि हा केला पाहिजे. थोडक्यात मी तुम्हाला सर्वांना सांगेन तर बाबांचा खूप छान मेसेज आहे. बाबांचं सांगणं हे आहे की जो मॉमेंट नाही घेऊ शकत, आपल्या कंपनीचे छोटे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा आपण घेऊन आपल्या आरोग्याला चांगलं ठेवू शकतो. म्हणून बाबांची इच्छा आहे की सर्वांनी मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन मॉमॅटची थेरपी ही घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य हे चांगलं ठेवलं पाहिजे. मला खूप आनंद होत आहे. आज आई बाबांच्या घरी आलेलो आहेत आणि आई बाबांना भेटलोय आणि त्यांच्याकडे आरोग्याची देवता आलेली आहे. तर तुम्हा सर्वांना थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन आई बाबा.
लय भारी लय भारी. मॉम इज देअर, लय भारी. मॉम